पावसी भोगिले सुख दुःख जानशी हे तो न घडे रे सायासी कारे अंध होशी जाणून या कैसे प्राप्तीचे वेळे निदय वांधळेपणाचे डोळे. काय रे का आंधळा झाला? 2 शब्द पाठ कर. काय पाठांतरण झालं? वारकरी संप्रदायाची सेवा ही शब्द सेवा आहे. इथं पाठांतराला खूप महत्व आहे महाराज. 2 शब्द यांच्या पाठ आहे म्हणून यांच्याकडे टाळ आहे. 2 शब्द माझ्या पाठ आहे म्हणून मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी आहे. 2 शब्दाची सेवा करण्याची वृत्ती आहे म्हणून हातात अखावज आहे. 2 शब्दाची सेवा ऐकावी ही इच्छा तुमच्या अंतःकरणात आहे म्हणून तर तुम्ही कीर्तनात आहे. शब्दाची सेवा करणारा संप्रदाय आहे. तुकोबारांनी सांगावा आम्ही शब्द सेवा करू. पाठांतराने माणसाची आंतरिक स्थिती बदलून जाते, अंतःकरणाची वृत्ती बदलून जाते. लक्षात ठेवा. पुन्हा 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 तेच 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 घोकमपट्टी करत राहिलो की ते पाठांतर आपल्याला सुख देतं, वाचलेलं आनंद देतं. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. काय आनंद आहे त्या श्रवणात, काय आनंद आहे त्या वाचनात, काय आनंद आहे स्वामी महाराजांच्या चालीत. चाली पाठच करावे लागतात. असं काही पाठ करू की जे त्या मालकाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न करेल. नामदोऱ्यांकडे काय होतं? सुम्म म्हणजे नारळाची दोरी. गाथावाचा नामदोऱ्यांचा कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आणि रक्त्याचं लंगोट. काय बरं होतं संसारात? पण काहीच बरं नसून सुद्धा नामदेवराय कीर्तन करायला लागले की जगाचा मालक देहभाव विसरून कीर्तनात नाचत होता. ही श्रीमंती होती पाठांतराची. म्हणून काही नाही. पाठांतराच्या आधारावर 2 संतांनी इथं ख्याती केली. ज्या भजनात आपण पंढरी गाठतो, ज्ञानोबा तुकाराम, पाठांतरानंच केली ख्याती. कशी ख्याती केली? आयती ख्याती कोणाची होत नाही, कष्ट करून मिळवलेली ख्याती. अरे आयतं तर इथलं बाजारातलं येत नाही. तुमच्या घरात काय येतं? परवा मला एकानं फोन केला. तो म्हणे काय आवडतं तुम्हाला स्वीट मध्ये खायला? म्हटलं लड्डू. कोणते हो म्हणे? म्हटलं बुंदीचे. त्यानं बायकोला सांगितलं जरा लाडू बनव, महाराजांना लाडू आवडता. किती वेळ आहे महाराज तुम्हाला यायला? 1 तास. बायकोला सांगितलं तासाभरात लाडू बनव. अहो ती बाई म्हणे 1 तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता का? पण ती बाई म्हणे अहो आजकाल लेकरं ऑनलाईन भेटता, नीट फोन लावा फक्त तुम्ही. लाव. बिकानेरचा नंबर घेतला आणि लावला बीडला फोन. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय काय माणसं 600-800 फोनच लावत राहता, काम नाही आणि धंदा नाही. त्यानं लावला फोन. हॅलो. ती बाई बोलायला लागली. स्वीट मार्ट बिकानेर मध्ये आपण फोन केलेला आहे. मराठी बोलायचं असेल 1 दाबा, हिंदी के लिए 2 दबाइए, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी एकूणचा होता. तर म्हणे नाही नाही मराठी म्हणजे मराठी. 1चं बटन दाबलं. ती बाई बोलायला लागली. स्वीट मध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन काही पाहिजे असेल 2चं बटन दाबा, खट्टा मिठा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. गाड्याला स्वीटच पाहिजे होते ना, पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीट मध्ये लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा, पेळा पाहिजे असेल 2चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला लड्डूच पाहिजे होते ना, 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा. काय ताप झाला म्हणे गड्या. खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. गडी नेकनूरचा होता. लाडूच पाहिजे होते आणि बुंदीचेच पाहिजे होते. बुंदीच्या लाडूचं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई म्हटली बुंदीच्या लाडू 1 किलो घेण्याकरता 1चं बटन दाबा, 10 किलो घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि 1 क्विंटल घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं रागात 3चं बटन दाबलं आणि फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन याला. भाऊ नेकनूरला लागला फोन? हो हो नेकनूरच लागला. 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा नेकनूरला कोण्या पत्त्यावर पाठवायचे लाडू? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. तुम्ही लहान्यासोबत बोलण्याकरता आता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता तुम्ही 2 दाबा आणि मोठ्यासोबत बोलायची तुमची दाट इच्छा झाली तर तुम्ही 3 दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात
बीडची हजारो माशा बसलेले लाडवांची एक ट्राली लवकर आपल्या निकनूरला येत नाही. तुकोबरांनी जे जीवनात आनंदाचे लाडू खाल्ले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ते काय सहज खाल्ले का? अरे त्या लाडवाचं खरं उद्दिष्ट साध्य करण्याचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्नच तुकोबरांनी या अभंगात सांगितले. करू तैसे पठार, करू तैसे